कुल माझं मत मांडणार आहे आणि हे मत मांडण्याचा अधिकार मला भारतीय संविधानाने दिला. जे कोणी अनुकूलमध्ये बोलले, जे कोणी प्रतिकूलमध्ये बोलले, मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही, कारण त्यांनाही सुद्धा संविधानाने अधिकार दिला. 19वा आर्टिकल सांगते फ्रीडम ऑफ थॉट, स्पीच अँड एक्सप्रेशन. परंतु मला असं वाटतं की वादविवाद करण्यापेक्षा आपण सामंजस्यानं हा प्रश्न सोडण्याचा दिवस आहे. कारण लोकतंत्र खतऱ्यामध्ये आहे, आपण संकटामध्ये आलेलो आहे. आपल्यामध्ये किती जोश आहे, आपण किती चांगलं भाषण करू शकतो, आपण किती चांगला वादविवाद करू शकतो, हा प्रश्न आहे. कारण डेमोक्रेसीमध्ये वादविवादाला काही किंमत नाही. कारण लोकशाही व्यवस्था आपल्याला माहीत असेल. लोकशाही व्यवस्था कशी आहे? सभागृह जे ठरवत ते कायदा बनेल. आता आपण इथं जेवढे बोललो याला काही किंमत आहे? सभागृहामध्ये लोकशाहीची व्यवस्था काय आहे की सभागृहामध्ये आपण कॅन्डिडेट निवडून पाठवतो. आता ते आपल्या विरोधामध्ये त्यांनी कायदे बनवले. आता आपल्या विरोधामध्ये त्यांनी ईव्हीएम प्रणाली संदर्भामध्ये मतं घेऊन ही प्रणाली आणली. पण काय? वी द पीपल ऑफ इंडिया. सर काय? वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारताचे लोक म्हणून मला काय अधिकार आहे? काय वापस खेचण्याचा अधिकार आहे? ही प्रणाली चुकीची आहे, मी यांना वापस खेचू. जगामध्ये या विषयासंदर्भात संशोधन झालं. जगामध्ये ईव्हीएम संदर्भात संशोधन झालं, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम संदर्भात संशोधन झालं. या विषयावर जगामध्ये सर्वप्रथम 1966ला जर्मनीमध्ये संशोधन झालं. आणि 1966ला तुम्हाला माहीत असेल तिथे ह्युमन राईटच्या कार्यकर्त्या बसून होत्या. जगामध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईटचा जाहीरनामा 1966चा आहे. आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे जगाची पंचायत आहे, जर या देशातील लोकशाही, या जगातील संसद, या जगातील आपल्या देशातील प्रतिनिधी जर आमच्या विरोधामध्ये कायदे पारित करीत असेल तर आम्ही कोणाकडे जावं? तर बाबासाहेबांनी व्यवस्था केली. बाबासाहेबांनी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ज्याच्यामध्ये भारताने साईन केली आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनमध्ये आपण साईन केली आहे. त्यावेळी 1966ला जो जाहीरनामा होता, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा एक जाहीरनामा आहे, त्याची एक पार्टनर एजन्सी आहे. युनायटेड नेशनची एक पार्टनर एजन्सी आहे, इंटर पार्लमेंटरी युनियन. त्याचं डिक्लेरेशन वाचावं. इंटर पार्लमेंटरी युनियनचं डिक्लेरेशन आहे आणि 2 डिक्लेरेशन त्यांचे आहेत. एक डिक्लेरेशन आहे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑन डेमोक्रेसी. ते काय म्हणते? कुठलंही इलेक्शन फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट असलं पाहिजे, माझं नाही. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं मत आहे. आणि या मताला या देशामध्ये तुम्हाला डॉक्टर सुब्रमण्यम स्वामीच्या केसेसमध्ये जजमेंट दिलं आहे. आता मी कोण म्हणणार? डॉक्टर सुब्रमण्यम स्वामीच्या केसेसमध्ये जजमेंट दिला आहे सुप्रीम कोर्टाने. काय? ईव्हीएम मशीन पारदर्शक राहू शकत नाही म्हणून DDPRचा आदेश दिला. मला म्हणायचं आहे जर ईव्हीएम मशीन जर सक्षम आहे तर सुप्रीम कोर्टाने असा आदेश का दिला? त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं? नाही ईव्हीएम मशीन चांगलीच आहे आणि सर्व झालं आहे. परंतु त्यांनी काय जजमेंट दिलं? नाही DDPR लावावं. म्हणजे याचा अर्थ काहीतरी शिस्त आहे, काहीतरी पाणी मुरतंय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. बंधून आपल्या देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण बघा. साक्षरतेचं प्रमाण 2 पद्धतीचे असते. एक आहे अक्षराची साक्षरता, दुसरा आहे संगणकीय साक्षरता. आता तुम्ही मला सांगाल या देशामध्ये संगणकीय साक्षरता किती लोकांना कळते? अहो साधा OTP देता येत नाही. OTP रेकॉर्ड आहे. मी रोज ते ऑनलाईनचे कामं करतो, मी OTP विचारतो, त्यांना OTP देता येत नाही. आणि आपण ईव्हीएम संदर्भामध्ये बोलतो की नाही अनुकूल आहे आणि ती पारदर्शकता आहे आणि आपल्याला ते कळते आहे आणि त्याला जजमेंट चांगले निर्णय होतात. परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे. ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द पॉलिटिकल रिझर्वेशन, ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट 1951 वाचावं. ते म्हणजे जनतेचे खरे प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार आहे. As per the provision of the political reservation, as per the provision of the People Representative Act 1951, याचं व्हायलेशन ईव्हीएम मशीन करतं, याचं उल्लंघन ईव्हीएम मशीन करतं. कारण लोकशाहीमध्ये
विदाऊट रिप्रेझेंटेशन जगामध्ये कुठेही लोकशाही राहू शकत नाही. खऱ्या पद्धतीने निवडून पाठवायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये बॅलेट पेपरवर वोटिंग घेणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागेल. जन आंदोलन केल्याशिवाय आपल्याला या देशामध्ये दुसरा पर्याय नाही. एवढे बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.